नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई महानगरपालिका आणि इतर राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे. आपण पाहतोय वेगवेगळे पक्ष प्रचाराला लागलेले आहेत. त्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत, प्रगट मुलाखती घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी खास मुलाखतींसाठी कलाकारांना बोलवून त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून आपापली भूमिका, आपापली जी काय आश्वासनं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे सगळे नेते करत आहेत. आता या सगळ्यामध्ये गेले काही दिवस ज्याची चर्चा होती ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू जे एकत्र आलेले आहेत त्यांची संयुक्त मुलाखत. गेले काही महिने हे दोन्ही बंधू एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू होती आणि त्याचं स्वाभाविकच उद्दिष्ट होतं ते म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ते एकत्र येतील आणि त्या माध्यमातून एक प्रकारे विद्यमान भाजपा सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल यांना आव्हान देणं हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी मराठीचा मुद्दा जो होता हा हातात धरण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आणि त्यामुळे या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं की ही मुलाखत जी आहे ती संयुक्त मुलाखत होणार आणि म्हणून त्या मुलाखतीमध्ये संयुक्त मुलाखतकार सुद्धा घेण्यात आले. म्हणजे संजय राऊत हे स्वतः उबाटाचे खासदार आणि चित्रपट दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर अशा दोघांनी ही मुलाखत घेतली आणि तसा एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला आणि ती संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली गुरुवारी. त्याचे 2 भाग असणार आहेत. पहिला भाग प्रसिद्ध झाला आणि स्फोटक मुलाखत पाहायला मिळेल असा दावा जो आहे तो करण्यात आला होता. प्रत्यक्षात पाहिलं तर या मुलाखतीमध्ये कुठलाही स्फोटच झाला नाही. जो स्फोट अपेक्षित होता की एखादा स्फोट होईल, एखादा गौप्यस्फोट केला जाईल, एखादं स्फोटक वक्तव्य त्याच्यातून येईल आणि त्याच्यातून कुठेतरी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खळबळ उडेल, अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य, कोणत्याही पद्धतीचं एखादं भूमिका त्याच्यातून व्यक्तच झाली. आणि याचं कारण म्हणजे काय की या दोन्ही नेत्यांनी जे काही त्याच्यामध्ये व्यक्त केले, भूमिका असतील किंवा त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, या सगळ्या आत्तापर्यंत त्या व्यक्त केल्या त्याच भावना होत्या, त्याच भूमिका होत्या आणि त्यामुळे त्यात नवीन असं काहीच पाहायला मिळालं नाही. अर्थात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपण काय केलं हेच सांगण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यावर आरोप करतो, टीका करतो. तेच या दोन्ही बंधूंच्या एकंदरीत मुलाखतीत सुद्धा पाहायला मिळालं. पण शेवटी लोकांची अपेक्षा होती की 2 बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी स्फोटक असेल की जे महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना अपील होईल, विशेषतः मराठी माणसाला अपील होईल, तो त्याला दाद देईल आणि त्यातून कुठेतरी त्यांना या निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा जो प्रयत्न केला जातोय त्याला यश मिळेल. पण प्रत्यक्षात मुलाखतीचा पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये स्फोटच झाला नाही. हे जसं एखाद्या ठिकाणी दिवाळीमध्ये आपण पाहतो की बॉम्ब ठेवला जातो आणि कोणीतरी येऊन अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करतो त्या वातीला आणि वातीला अगरबत्ती लावतो आणि पळतो, पण प्रत्यक्षात ती एकतर ती अगरबत्ती लागलेली नसते, ती पेटलेली नसते, की ती आयत्या वेळेला विजलेली असते किंवा ती त्या बॉम्बच्या वातीपर्यंत पोचलेली नसते किंवा ती वातच ओली असते, पण स्फोट काही होत नाही. त्यामुळे अनेक वेळेला काही लोक प्रयत्न करतात आणि स्फोट होतच नाही. तर तसाच काहीसा प्रकार या मुलाखतीच्या बाबतीत सुद्धा झाला. मी याच्यामध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले की सगळे लोक जे आहेत, बाकीचे ठाकरे बंधू सोडून बाकीचे सगळे लोक जे आहेत हे फक्त सत्तेसाठी हपापलेले आहेत. सत्तेसाठी सगळं हे निवडणुकांचं ही जी प्रक्रिया ती चाललेली आहे, त्यांचा उद्देश हा सत्तेसाठी, सत्तेच्या खुर्चीवर बसणं, सत्ता हस्तगत करणं एवढाच त्यांचा उद्देश आहे असं त्या लोकांनी सांगितलं, दोघांनी सांगितलं. मुळात सत्तेसाठी सगळेच आहेत. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही सत्तेसाठीच आलेले आहेत. ते काही सत्ता सोडून केवळ समाजकारण करण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे त्यांनाही मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवायची किंवा इतर महानगरपालिकांची सत्ता मिळवायची आहे आणि असं नाही की पहिल्यांदाच कुठून तरी आलेली आहे. असा एक रोख याच्यामध्ये दिसून येत होता की जणू काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आतापर्यंत भारताबाहेर होते आणि ते पहिल्यांदाच भारतामध्ये आले. इकडे सगळ्या राजकारणाचा खेळखंडोबा झालेला आहे, सगळ्यांनी विचका करून ठेवलेला आहे, सगळं शहरं जी आहेत ती अस्तव्यस्त झालेली आहेत आणि आता कोणीतरी ही शहरं जी आहेत ती पुन्हा चांगली व्हावीत यासाठी इथे राजकारणामध्ये उतरावं, राजकारण जे आहे ते पूर्णपणे बदलून टाकावं, त्यातलं सगळं जे काही प्रदूषण झालेलं आहे ते सगळं दूर करावं, अशा उद्देशाने हे 2 बंधू आले. असंच कुठेतरी रोख होता. हे उद्धव ठाकरे हे आज जरी स्वतंत्र त्यांचा पक्षाचे प्रमुख असले, उबाटा शिवसेना म्हटलं जात असलं
तरी यापूर्वीपासून ते शिवसेनेमध्ये प्रमुख त्यांच्याकडे सगळी जबाबदारी होती बाळासाहेबांच्या उत्तर काळामध्ये. त्यामुळे इतकी वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता एक प्रकारे शिवसेनेच्याच हाती होती. भलेही भाजपा त्यांच्या सोबत असेल, पण भाजपाचे नगरसेवकांची संख्या पाहिली तर कधी ती 28 होती, कधी 30-31 होती. आता ही जी 2017ला निवडणूक झाली त्यामध्ये त्यांचे 82 नगरसेवक पहिल्यांदाच आले. म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी एक जोरदार टक्कर शिवसेना आणि भाजपामध्ये झालेली पाहायला मिळाली. आता यापूर्वी भाजपा हा छोटाच भाऊ होता. म्हणजे सत्तेत कोण होता खऱ्या अर्थाने स्टँडिंग कमिटीची सगळी जबाबदारी शिवसेनेकडेच होती. महापौर शिवसेनेचाच असायचा. त्यामुळे सत्तेत उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे सत्तेत येण्याची सगळ्यांना बाकीच्यांना घाई लागलेली आहे की ते हपापलेले आहे असं म्हणणं हास्यास्पद ठरतं. कारण स्वतः त्या सत्तेची चव उद्धव ठाकरेंनी चाखलेली आहे, त्यांच्या पक्षाने चाखलेली आहे. आणि केवळ मुंबई महानगरपालिका किंवा पालिकांमध्येच नव्हे तर एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा 2014ला त्या ठिकाणी ते सत्तेमध्ये होते. 2019लाही ती संधी होती, पण त्यांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं. हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे सत्तेसाठी सगळे हपापलेले आहेत, आम्ही काही सत्तेसाठी आलेलो नाहीत, हे जो काही दावा केला जातो तो हास्यास्पद ठरतो. आणि त्यातून मग हे दिसून येतं की या मुलाखतीतलं काहीतरी स्फोटक काहीतरी होईल अशी अपेक्षाच नाही. या ठिकाणी सगळं जे काही घडलेलं आहे, शहरं जी वस्त आहेत ती सगळी विचित्र पद्धतीने वस्त आहेत. सगळे पूल बांधले जात आहेत किंवा कोस्टल रोड होत आहेत किंवा झाडं तोडली जात आहेत, रस्ते महामार्ग बनत आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत. हे सगळं काही आत्ताच 5 वर्षात घडलंय अशा पद्धतीने सांगण्याचा जो प्रयत्न होतो हा हास्यास्पद असतो. कारण शेवटी जबाबदारी तुम्हाला मिळालेलीच होती. उद्धव ठाकरेंचा पक्ष सत्तेतच होता. त्यामुळे तेव्हाच्या या 25 वर्षाच्या काळामध्ये हे सगळं जर तेव्हाच हे सगळे प्रश्न किंवा समस्या सुटल्या असत्या तर आज ते प्रश्नच राहिले नसते. आज कदाचित पुन्हा एकदा हे प्रश्न आम्ही सोडवू असं म्हणण्यासाठी भाजपा किंवा महायुतीला संधीच मिळाली नसती. हे शक्य होतं, पण तसं झालं नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता आहेत आणि हे आम्ही सोडवणार आहोत असं जेव्हा म्हटलं जातं आणि हे प्रश्न आत्ताची महायुती किंवा भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे पक्ष प्रश्न सोडवणार नाहीये, त्यांनी सगळ्या शहरांची वाताहत केलेली आहे, हे म्हणणं हास्यास्पद ठरतं. राज ठाकरे म्हणाले की मुंबईची वाताहत जी आहे ती झालेलीच आहे, पण त्याच्यापेक्षा वेगाने पुण्याची वाताहत होते. मग आता या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंच्याही पक्षाने चांगली दमदार कामगिरी केलेली आहे पालिकेमध्ये. नाशिकची तर सत्ताच त्यांच्याकडे होती. मग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नेमकं बदल जे आहेत ते घडलेले आहेत हे सुद्धा विचारले जातील. त्यामुळे मुलाखतीतून ते अपेक्षित होतं की मराठी माणसासाठी जर तुम्ही एकत्र आलेला तर नेमकं काय करणार आहात, मराठी माणसासाठी कोणत्या कोणत्या योजना आणणार आहात, मराठी माणसासाठी कोणत्या प्रकारचे उद्योग किंवा काय नेमकं आणलं जाणार आहे. कदाचित दुसऱ्या भागामध्ये ते असू शकेल, पण त्याला जे पहिल्या भागामध्ये पाहिजे होतं की एखाद्याची सुरुवात जी आहे शुभस्य शीघ्रम असं आपण म्हणतो, तर पहिल्या भागातच काहीतरी दमदार असेल, पहिल्या भागातच काहीतरी दमदार अशी आश्वासनं असतील तर निश्चितपणे दुसऱ्या भागामध्ये ती असतील असं म्हटलं जाऊ शकतं. पण पहिल्या भागातच स्फोट झाला नाही कोणताही. मराठी माणसाच्या भोवती राजकारण करत असताना मराठी माणसासाठी कोणताही मुद्दा याच्यामध्ये नव्हताच. मराठी माणूस जो आहे तो मागे पडलेला आहे. 20 वर्ष आम्ही एकत्र आलो नाही आणि त्या काळामध्ये सगळ्या मराठी माणसाचं नुकसान झालंय असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते विचार करायला लावणार आहे. कारण का की मराठी माणसाचीच सत्ता महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. शिवसेनाच महाराष्ट्रामध्ये होती, 2014ला होती, 2019ला उद्धव ठाकरेच स्वतः मुख्यमंत्री होते. आताही मराठी माणसंच सत्तेवर आहेत. त्यामुळे मराठी माणसाचं नुकसान झालेलं आहे असं कुठे दिसत नाही. त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो ओढून ताणून तिथे मुलाखतीत आणणं हे कुठेतरी झालं ते दिसून येतं. पण मराठी माणसासाठी आपण काय करणार आहोत, काय नेमकं वेगळं करणार आहोत जे आत्तापर्यंत झालेलं नाही, किंवा जे काही आता पक्ष येऊ इच्छितात पालिकांमध्ये ते महायुतीचे पक्ष जे देणार त्यापेक्षाही आम्ही काहीतरी वेगळं देऊ असं सांगण्याचा प्रयत्न तिथे व्हायला पाहिजे होता. पण तसाही काही झालेलं दिसत नाही. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे म्हणाले की हे सगळं कसं कर्मधर्म संयोगाने मी मुख्यमंत्री झालो. आता मुळात हा मुद्दाच या पालिकाच्या निवडणुकांसाठी काही उपयोगाचा नाही, तो गैरलागू आहे. पण खरोखरच ते कर्मधर्म संयोगाने आले का, तर नाही. त्यांनी ठरवलं की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे कर्मधर्म संयोगाने ते मुख्यमंत्री झाले नाही. ते कुठेतरी बाहेरच्या राज्यामध्ये होते, ते राजकारणात कधी काळी होते आणि त्यांना अचानक कोणीतरी बोलावून घेतलं की आज तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय. अशी काही वेळ आली नव्हती. त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं जे त्यांना अपेक्षा होती. राज ठाकरे त्याच्यामध्ये म्हणाले की ही सगळी जी मंडळी आहेत
राज्यामध्ये आज जे सत्तेत आहेत, म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, ही सगळी माणसं ही बसवलेली आहेत, ते बसलेली नाहीये. तेव्हा हे म्हणणं जे आहे ते पटणारं नाही. कारण का की ही सगळी मंडळी निवडून आलेली आहे आणि सगळेच लोक निवडून आलेले आहेत. 2014ला शिवसेना भाजप होते, ते निवडून आलेले होते. 2019लाही सगळे लोक निवडून आले, लोकांनी मतं दिली, त्यातून ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये केंद्र राज्य सरकारचे सगळे मुद्दे जे आहेत ते उपस्थित करून काहीच फायदा नव्हता. त्यामुळे एक प्रकारचा विस्कळीतपणा त्याच्यात दिसू लागला या मुलाखतीमध्ये, की खरं कोणत्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचे, कोणते मुद्दे आहेत. आता धारावीचा मुद्दा होता किंवा रस्त्यांचा मुद्दा असेल, कोस्टल रोडचा मुद्दा असेल, तर हे सगळे मुद्दे जे आहेत वारंवार जेव्हा उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारलं जातं तेव्हा कोस्टल रोड आमच्याच स्वप्नातून तयार झालेला आहे किंवा मुंबईचा जो काही विकास झाला तो आमच्याच स्वप्नातून झालेला आहे, मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आमच्याच स्वप्नातून झालेला आहे. मग आता त्याच्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे की या सगळ्या प्रकल्पांमुळे मुंबईचं नुकसान झालंय, वाताहत झालेली आहे, हे म्हणण्यात अर्थ काय? झाडं तुटलेली आहेत. मग कोणताही प्रकल्प करण्यासाठी झाडं तुटणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा हे सगळे मुद्दे जे आहेत ते एक प्रकारे गैरलागू दिसून आले आणि त्याच्यात प्रामुख्याने आम्हाला सत्तेत यायचं नाहीये, दुसरे लोक सत्तेत येण्यासाठी इच्छुक आहेत, आम्ही सत्तेसाठी अजिबात हापापलेलो नाही, हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मग नेमकं लोकांसमोर काय म्हणणार, लोकांना काय सांगणार की आम्हाला काय सत्ता देऊ नका तुम्ही, आम्ही काय हापापलेलो नाही. मुळात प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठीच इच्छुक असतो. तो सत्तेत आला तरच त्याला काम करता येतं. या मुलाखतीत एक वक्तव्य आलं की सत्तेवर प्रेम करू नये, राज्यावर प्रेम करायचे. पण ते सत्तेवर प्रेम करू नये, पण राजकीय पक्षाला तर सत्तेवरच प्रेम करावं लागतं. सत्तेवर प्रेम केलं तरच तो राज्य जे आहे ते हाताळू शकतो, राज्यातले वेगवेगळ्या व्यवस्था जे आहेत त्या सुधारू शकतो, बदल घडवू शकतो. सर्वसामान्य माणूस ठीक आहे, तो सत्तेवर प्रेम करणार नाही, राज्यावर प्रेम करेल, त्या दृष्टीने काही काम करेल, स्वतःचं काही योगदान देईल. पण सत्तेत येण्यासाठी पक्ष जे आहेत त्यांना काम करावंच लागतं आणि ते सत्तेत आले तरच ते राज्यासाठी काही करू शकतात, देशासाठी करू शकतात, आपापल्या वॉर्डसाठी काही करू शकतात. तेव्हा सगळ्या एकूण मुलाखतीचा जर आपण सारांश बघितला तर त्याच्यामध्ये कुठेही स्फोटक असं काहीच मिळालं नाही. स्फोट होणार म्हणता स्फोट झालाच नाही, वाद तशीच पडून राहिली, बॉम्ब तसाच पडून राहिला, सगळे लोक कानात बोटं घालून बसून राहिले की कधीतरी स्फोट होईल, पण तो झालाच नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.